विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आपलं YouTubeवरचं हे 5वं वर्ष आहे. ॲक्चुअली आपल्या चॅनलची ओळखच ती आहे, की आपण एकतर स्ट्रॅटेजी प्रोव्हाईड करतोय, तुम्हाला मोटिव्हेट करतोय. आपण आय-एम-पी क्वेशन्स तुम्हाला प्रोव्हाईड करतो आणि मी तुम्हाला सांगू का, आय-एम-पी क्वेशन मी थोडक्यात देतो. टॉपिकमध्ये काय करायचं मी सांगतो तेवढंच करायचं आणि तेच परीक्षेत येणारं. बरं, हे कसं काय? मी काय जादूटोणा करतोय किंवा मी पेपर फोडतोय? नाही. मी फक्त क्वेशन पेपरचं एनालिसिस प्रॉपर करतो आणि माझ्या अनुभवाचा तुम्हाला फायदा होतो. आता ऑब्व्हियसली मी जेव्हा 12वीत होतो, तेव्हा मला कोण सांगणारं नव्हतंच, की हे आय-एम-पी क्वेशन कर, हेच येणार आहेत. मग आम्ही काय करणार? स्ट्रॅटेजीच वेगळी होती माहितीये का? एक तो टॉपिक होत नव्हता. रेग्युलर अभ्यास केला जात नव्हता बऱ्याच मुलांकडून. मग काय समरी वाचायची, टॉपिकच्या खालचे प्रश्न वाचायचे. ते येतील अशी अपेक्षा करायची. पण अशा वेळेस इम्पोर्टंट क्वेशन्स मिस व्हायचे. तर या तुमचं असं होणार नाही, कारण मी आहे तुमच्या बरोबर. त्याचबरोबर मला काय सांगायचं आहे, की आपली जी संघर्ष बॅच आहे ना, ओके. त्या बॅचमध्ये हा जो टॉपिक आहे सोल्युशन त्याचे सगळे व्हिडिओज तुम्हाला फ्री कंटेंटमध्ये मिळतील. ओके. आणि सगळ्यात इम्पोर्टंट व्हिडिओ कुठला असेल, तर मी तुम्हाला सांगतो एक्सरसाइजचं सोल्युशन. अरे सगळे न्यूमेरिकल्स विथ लॉग कॅल्क्युलेशन आम्ही तुम्हाला प्रोव्हाईड करतोय. मुलांना समजत नाही, की कुठली कन्सेप्ट आहे, काय आहे, कसा डाटा ओळखायचा, फिजिक्सचे, केमिस्ट्री प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे, आहे की आम्ही. तर संघर्ष बॅचला पण ग्रेट तुमचा रिस्पॉन्स मिळतोय आणि मला माहिती आहे, आता पहाटे 5 वाजता हा व्हिडिओ अपलोड झालाय. रोज जर तुम्हाला पहाटे 5 वाजता जर दिवसाचं शेड्यूल दिलं जाईल, आय-एम-पी क्वेशन्स दिले जातील. आजचं तुमचं टार्गेट हेच आहे. आज अगदी उद्याचा दिवस लागला तरी काही हरकत नाहीये. पण सोल्युशन टॉपिकचे जे मी आय-एम-पी क्वेशन देईल ते तुम्हाला करायचे आहेत. बरं, हा सोल्युशन टॉपिक त्याला डिव्हाईड कसं करूया? पहिली गोष्ट तुम्हाला करायची मी तुम्हाला सांगतो आय-एम-पी क्वेशन्समध्ये तर लॉज पहिल्यांदा करायचे आहेत. आता मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. हे जे मी लिहिलंय याच्यावरून तुम्हाला लॉचं स्टेटमेंट लिहायला जमलं पाहिजे. येस म्हणजे काय? सोल्युबिलिटी. अरे पण कुणाची? गॅस. कशामध्ये? इन लिक्विड. मग सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड हे माहिती आहे इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी म्हणजे काय? प्रेशर ऑफ द गॅस ओव्हर द सोल्युशन. स्कोर बूस्टर किंवा टार्गेट पब्लिकेशन किंवा ब्रह्मास्त्र असेल तर बघा, तर पी-वाय-क्यू मध्ये एक तुम्हाला एम-सी-क्यू अशी दिसेल, की सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इन अ लिक्विड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर ऑफ द गॅस ओव्हर द सोल्युशन. दिस इज आणि ऑप्शन आहे करेक्ट हेनरीज लॉ. अरे अख्खं स्टेटमेंट देतात, लॉ कोणता आहे ते विचारतात आणि आता बोर्डच्या एक्झाममध्ये स्टेटमेंट लिहायचंय. न्यूमेरिकल येऊ शकतं. बरं राउल्ट्स लॉ व्होलटाईलसाठी मी लिहू का इथं, की पार्शियल वेपर प्रेशर काढण्यासाठी वेपर प्रेशर ऑफ प्युअर कॉम्पोनंटला त्याच्याच मोल फ्रॅक्शननं मल्टिप्लाय करायचं. फिनिश. बरं. नॉन व्होलटाइल साठी मात्र कसं असतं, की रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर जे काय आहे, दॅट इक्वल्स टू मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इन द सोल्युशन. स्टेटमेंट फार अवघड नाहीयेत रे बाळांनो. स्टेटमेंट खूप सोपे आहे. आणि तुम्हाला करायचंय काय? 1, 2, 3 सी मध्ये 50 प्रश्न असतात केमिस्ट्रीचे. त्यातलं 1 ते 2 फॉर्म्युले विचारतात. त्यातले हे प्रश्न असतात. लॉ करायला किती वेळ लागणार आहे? 10, 15, 20 मिनिटं. नाही, जास्त वेळ लागणार आहे. संघर्ष बॅच मधला हेनरीज लॉचा व्हिडिओ बघायचा. न्यूमेरिकल घेतलंय मी. प्रेशरचं कॅल्क्युलेशन किंवा युनिट्स कन्व्हर्जन कसं ते शिकवलंय मी. बारचं ॲटमॉस्फेरिक कसं करायचं? बारचं मिलिमीटर ऑफ एचजी कसं करायचं? बारचं कन्व्हर्जन कसं करायचं? मिलिमीटर ऑफ एचजीचं बारमध्ये कन्व्हर्जन. ते आलं तर ठीक, नाही तर न्यूमेरिकल कसं जमेल? आलं का ध्यानात? तेव्हा व्हिडिओज बघायचे फ्री कंटेंटमध्ये आहे. आवडल्यानंतर कोर्स पर्चेस करायचा आहे आणि कोर्सची फी तर किती आहे तुम्हाला मी सांगू का? 3000 कोर्सची फी आहे. त्यात फिजिक्स आणि केमिस्ट्री पूर्ण पुस्तकातले सॉल्व्ड न्यूमेरिकल्स, एक्सरसाइज मधले न्यूमेरिकल्स सगळं घेतलं जाणार आहे. इम्पोर्टंट सगळे डेरिव्हेशन्स होणार आहेत. ज्याची मी मी स्वतःहून ऑफलाईनला 60,000-70,000 फी घेतोय. ते तुम्हाला मी 3000 मध्ये प्रोव्हाईड करतोय आणि ग्रेट कंटेंट आहे. गेल्या वर्षी पण संघर्ष बॅच होती. त्यातला कुठलाच व्हिडिओ प्रोव्हाईड करत नाहीये. सगळं नवीन देतोय तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्री. हां, रेकॉर्डेड आहेत. लाईव्ह घेत नाहीये मी. काय प्रॉब्लेम आहे? कंटेंट बेस्ट मिळणार आहे ना. लाईव्हमध्ये इश्यूज होतात भरपूर. त्याच्यापेक्षा रेकॉर्डेड बेस्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता संघर्ष बॅच जर तुम्ही घेतली, क्रॅश कोर्स जो ₹3000 चा आहे, तो तर तुम्हाला 1200 देतोय आणि क्रॅश कोर्समध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री, मॅथ्स. क्रॅश कोर्समध्ये पण डेरिव्हेटिव्ह टॉपिक दिलाय बघा तर.
15-20 पीवायक्यूज प्रत्येक पीवायक्यू सेशन मध्ये घेतलेत आणि आवडायला लागले मुलांना डेरिव्हेटिव्ह. भीती दूर झालेली आहे. पण ओळीनं बघितलं पाहिजे हां. डायरेक्ट 4था-5वा टॉपिक येतो. पीवायक्यू सेशन ओपन करून चालणार नाही. डेरिव्हेटिव्हचे पहिले फॉर्म्युले बघा आणि क्रमानं जावा. करा. एक आठवडाभर वेळ घ्या. व्हिडिओ लेक्चर्स, डेमो लेक्चर्स बघा आणि कोर्स घ्याच, कारण रिझल्ट आपला जबरदस्त आहे. ओके. बरं आता डेफिनेशन्स करायच्या. केमिस्ट्रीचा पेपर असतो 70 मार्काचा. त्यात 10 ते 15 मार्काला डेफिनिशन्स असतात. एक्झामच्या आदल्या दिवशी नाहीत होत डेफिनिशन. कसं होतील सांगा बघू? अगोदर केलं पाहिजे. बरं डेफिनिशनच्या बाबतीत तुम्हाला सांगतो सेमी परमिएबल मेम्ब्रेन एक वेगळ्याच कन्सेप्टने तुम्हाला मी शिकवणार आहे. लक्ष द्या. ओके. हां, हे आहे सेमी परमिएबल मेम्ब्रेन. याच्यातून फक्त सॉल्व्हंट मॉलिक्यूल पास होतात. बास ही दिसते हीच डेफिनिशन आहे. हीच डेफिनिशन आहे सेमी परमिएबल मेम्ब्रेनची. कशी काय? अ मेम्ब्रेन which allows only solvent molecule to pass through it. पास होतात युनिडायरेक्शनली. एकाच डायरेक्शनमध्ये रिटर्न येणार नाहीत. Such a membrane is known as semi-permeable membrane. आहे की नाही सोपी डेफिनेशन? नेक्स्ट ऑस्मॉसिस. बघा, इकडं मी लिहितोय लोअर कॉन्सन्ट्रेशन, इकडं हायर कॉन्सन्ट्रेशन. झाली की ऑस्मॉसिसची डेफिनेशन. बघा, unidirectional flow of solvent through semi-permeable membrane from lower concentration to higher concentration is known as osmosis. आलं का ध्यानात तुमच्या? बर, हे सगळं मी संघर्ष बॅच मध्ये शिकवलेलंच आहे बरं का. आता पाय, पाय म्हणजे कोण? ऑस्मॉटिक प्रेशर. हे जे सॉल्व्हंटचा फ्लो आहे तो थांबवण्यासाठी मला जेवढं हायड्रोस्टॅटिक प्रेशर अप्लाय करावं लागेल तेच ऑस्मॉटिक प्रेशर. आयसोटोनिक सोल्युशन, आता माझ्याकडे 2 सोल्युशन आहेत. त्या दोघांचंही ऑस्मोटिक प्रेशर सेम आहे. 2 ऑर मोर सोल्युशन हॅव्हिंग सेम ऑस्मोटिक प्रेशर. ही डेफिनेशन आली की ही येते. ही आली की ही येते. ही आली की ही येते. कळालं का तुम्हाला? रिलेटेड आहे रे बाळांनो. आणि हे सगळे पीवायक्यू पण आहेत. सीईटीत पण हेच प्रश्न येणार आहेत. बरं. त्यात आता 2 सोल्युशन आहेत. त्यातलं ज्याचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त आहे तो हायपरटोनिक, जो कमी आहे तो हायपोटोनिक. अरे 3 मार्काला हा प्रश्न विचारलाय डिफाइन हे तिन्ही. लॉटरी लक्षात घ्या. ओके. मग आता डेफिनेशन केबी सांगू तुम्हाला. इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट दॅट इक्वल्स टू इंटू एम असतं. बरं, इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट सॉरी मोलर elevation constant is defined as elevation in boiling point produced by 1 molar solution. आता याला 1 मोलर घेतलं तर हे दोघं इक्वल येईल ना. डेफिनेशन मध्ये मी तेच सांगितलं ना की मोलर इलेव्हेशन कॉन्स्टंट इज डिफाइंड एज इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट. हे डिफाइंड एज इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट कधी? किंवा प्रोड्युस्ड बाय 1 मोलर सोल्युशन. मग आता बघा हे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट आहे हा. आणि हा मोलर डिप्रेशन कॉन्स्टंट आहे. मग मोलर डिप्रेशन कॉन्स्टंट इज डिफाइंड एज डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट प्रोड्युस्ड बाय 1 मोलर सोल्युशन. बर, याचं युनिट सुद्धा सीईटीत एमसीक्यू म्हणून विचारलेलं आहे. बॉइलिंग पॉइंट. जर वेपर प्रेशर 1 एटमॉस्फेरिक असेल तर त्याच टेम्परेचर, ज्या टेम्परेचरला वेपर प्रेशर बिकम्स 1 एटमॉस्फेरिक तो बॉइलिंग पॉइंट. डेफिनेशन ऍट एनी कॉस्ट करायच्या, लक्षात घ्या. डेफिनेशन ऍट एनी कॉस्ट करायच्या, परफेक्ट. परत करायची गरज नाही लागली पाहिजे. मग तुमचा कमी वेळेत अभ्यास होईल. रिझन असं आहे की फिजिक्सचा पेपर झाल्यानंतर एकच दिवस बोर्डला सुट्टी असते. लगेच केमिस्ट्रीचा पेपर असतो. फिजिक्सला काय होतं बाळांनो माहित आहे का? अवघड जातो बऱ्याच मुलांना. तो तणाव येतो आणि तो दिवस कुठे गेला कळत नाही तणावात. नंतर कळतं की अरे उद्याच केमिस्ट्रीचा पेपर आहे. मग अशा वेळेस ना अभ्यास परफेक्ट पाहिजे अगोदरच. बरं, आता न्यूमेरिकल्स. मी तुम्हाला सांगू का? न्यूमेरिकलच्या अगोदर डेरिव्हेशनचा पॉइंट मला घ्यायचा आहे. या टॉपिकमध्ये डेरिव्हेशन्स आहेत. अल्फा इक्वल्स टू आय मायनस 1 अपॉन एन मायनस 1. संघर्ष बॅच डेरिव्हेशन घेतलेलं आहे. आता हे जे आहे ना डेल्टा टीबी हे पण मी संघर्षमध्ये घेतलंय. इतकं सोपं आहे बरं का. ह्याच्यानंतरची स्टेप सांगू का? तर मोलॅलिटीचा फॉर्म्युला पुट करायचा. N2 अपॉन W1. N2 म्हणजे काय? W2 अपॉन M2. पण W1 केजी मध्ये पाहिजे तेव्हा 1000 फॅक्टर घ्यायचा. जास की M2 तर विचारलंय. फार अवघड नाहीये हे. बरं, हे सगळं किती मार्काला येतं? 2 मार्काला. हे जमलं तरच तुम्हाला काय जमणार आहेत? सांगतो तरच तुम्हाला काय जमणार आहेत? न्यूमेरिकल्स. आता मी तुम्हाला सांगतो डेफिनेशन मध्ये आठवलं मला व्हॅन ट हॉफ फॅक्टर म्हणजे आय जो इलेक्ट्रोलाइट साठी असतो त्याची डेफिनेशन तुम्हाला करायला पाहिजे. तो रेशो आहे. ओके. ऑब्झर्व्ड अपॉन थिओरेटिकल व्हॅल्यूज. ओके. पण मी तुम्हाला सांगतो हे जे फॉर्म्युले तयार केलेत समजा हा. तर राइट साइडला आय न मल्टिप्लाय करायचं. तुमच्या पुस्तकात एवढे किचकट प्रॉब्लेम दिलेत ना, पण मी संघर्षमध्ये त्याला ईझी करून सोडवून दिलंय.
चेक तर करा. वॅन फॅक्टरचा शेवटचा व्हिडिओ आहे. आता होतं काय, हे सगळं ठीक आहे. आता न्यूमेरिकल्स फक्त पुस्तकातले करायचे. सॉल्व्हड प्रॉब्लेम आणि एक्सरसाइज मधले करायचे. त्याच्या बाहेरचं परीक्षेत काही येणार नाही. इव्हन सीईटीत सुद्धा अगदी तसेच प्रश्न येणार आहेत. मग आता एक नवीन सुरुवात कशी वाटली मला सांगा? तुम्ही ही गोष्ट जास्तीत जास्त मुलांबरोबर शेअर केली पाहिजे. तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही गोष्ट पोहोचवा. हे बघा लक्षात घ्या. चांगला आहे. रोज 5 वाजता स्ट्रॅटेजी मिळणार आहे तुम्हाला. काय करायचं ते सांगितलं जाणार आहे. आय-एम-पी क्वेशन्स दिले जाणार आहेत. ओके आणि संघर्ष बॅच आणि क्रॅश कोर्स दी मोस्ट इम्पोर्टंट आहे. ओके आणि त्याचा तुम्ही विचार नक्की करणार मला माहिती आहे. अरे, तुम्हाला माझं शिकवणं आवडणार आहे. त्यामुळे तुम्ही कोर्स घेणार आहे मला माहिती आहे. साताऱ्याच्या ऑफलाईन क्लासमध्ये तसंच आहे. साताऱ्यातल्या मुलांना माहिती आहे माझं कुठेही बोर्ड, बॅनर, ॲड काहीही नाहीये. मग माझे ॲडमिशन्स का होतायत? मी म्हणतो येऊन बसा, बघा. गॅरंटी आहे मला. फी 10 दिवसांनी भरा वाटल्यास. बाकीच्या कोचिंगमध्ये फी अगोदर भरा आणि मग बसा, की जेणेकरून आता भरलेला फी रिटर्न मिळणार नाही. आपल्या इथे तसं नाहीये लक्षात घ्या. आवडतंच फक्त स्ट्रिक्ट आहे मी खूप. दिलेलं काम व्हायलाच पाहिजे हे लक्षात घ्या. ठीक आहे, मग हा व्हिडिओ थांबवतो. एक छान सुरुवात झाली. ऑल द बेस्ट.